तेल्हारा तालुक्याला वरदान ठरलेलं वाण नदीवरील हनुमान सागर कामचुकार व मुजोर कर्मचाऱ्यांमुळे काही शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे। शेतकऱ्यांना ओलित करण्यासाठी कालवे आहेत, परंतु नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील हिरवं स्वप्न चकनाचूर होत आहे। याला येथील कर्मचारीच जबाबदार आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गाडेगाव येथील शेतकरी अनंत शांताराम वाकोडे व ज्ञानेश्वर मोहनकार यांच्या शेतातील पाटसऱ्या योग्य नियोजनाअभावी पिकाचं नुकसान करत आहेत। घोडेगाव शेतशिवारातून येत असलेल्या लघुपाट क्रमांक 6 वरील पाटसरी जाणीवपूर्वक अर्धवट काढण्यात आली आहे। त्यामुळे पाटाचं पाणी शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं हरभरा पीक करपलं आहे। या संदर्भात वारंवार निवेदनं देऊन देखील कुठल्याच प्रकारची तसदी मात्र सदर कार्यालयाकडून घेतली गेलेली नाही। अनंत वाकोडे यांनी आपल्या शेतातील परिस्थिती दाखवून करपलेला हरभराही दाखवला आहे। पाऊलभर पाणी त्यांच्या शेतामध्ये साचलेलं आहे। हे साहेब पाणी बांध प्रकल्पाचा आहे। हा जो मायनर हा घोडेगावून हा या भांबिरी शिवाराच्या येणपर्यंत येतो आणि गाळेगाव आणि घोडेगाव शिवारामध्ये बांध प्रकल्पाचं पाणी आहे आणि भांबिरी शिवारात हे बांध प्रकल्पाचं पाणी नाही। त्यावेळी भांबिरी शिवाराने मागणी पाण्याची केली नव्हती, त्यामुळे पूर्ण कॅनॉल इकडे येऊ शकले नाही। त्यामुळे ओव्हरफ्लोचे जे आहे ते ओव्हरफ्लो सुद्धा बांध प्रकल्पाने काढले नसून संबंधित पाणी ही भांबिरी शिवारात घुसत आहे आणि ही पाणी शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे माझ्या शेतात येत आहे आणि तब्बल 1 एकराच्या वर माझं नुकसान या बांध प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे। कारण यांचं कोणतंही नियोजन नाही। पाणी सोडलं की यांचा कोणताही कर्मचारी बांध प्रकल्पाच्या उपलघु कालवे किंवा कॅनॉलच्या पाटसऱ्यांवर येऊन पाहत नाही कोणाचं पाणी किती झालं, का राहिलं, भरपूर देण्यात यावी आणि तात्काळ माझ्या शेतात पंचनामा करून नुकसान किती झालं आहे याचा पंचनामा करून शासनाकडे पाठवण्यात यावा आणि पाठपुरावा करण्यात यावा आणि जे संबंधित अधिकारी आहे हलगर्जीपणामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या शेतात पाणी आलं आहे अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या पगारातून रिकव्हरी करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी आणि जे शेतकरी संबंधित शेतकरी या बांध प्रकल्पाचं पाणी घेतात त्यांच्या शेतामधून माझ्या शेतामध्ये ते पाणी सोडतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आणि त्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात यावा। वारंवार निवेदनं देऊनही सदर कार्यालयानं दखल घेतली नाही, तेव्हा शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे। शेतकऱ्यांचं उभं पीक ओव्हरफ्लो पाण्यामुळे जळाले आहेत। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, तर दुसरीकडे वाण प्रकल्प कार्यालयाकडून एक प्रकारे सुलतानी जुलूम शेतकऱ्यांवर होत आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जगावे का मरावे असा प्रश्न निर्माण होतो आहे। शेतकऱ्यांबाबत केवळ कोरडी आपुलकी दाखवली जाते असाही आरोप होत आहे। शेतकरी जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं। जय जवान जय किसान असा नारा दिला जातो, परंतु हा केवळ वरवरचा देखावा आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। वास्तवात मात्र वाण प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय शेतकऱ्यांची थट्टा करत आहे। आज इथं मी 25/1/2020 उपोषणाला बसला वाण प्रकल्पाच्या पुढे। माझ्या शेतामध्ये वाण प्रकल्पाचे नेहमीच पाणी जाते। मी एक गाळेगावातील अल्पभूधारक कास्तकार असून माझ्याजवळ 4 एकर शेती आहे आणि वाण प्रकल्पाचे जे कॅनॉल ही योजना राबवण्यात आली ती फक्त गाळेगाव आणि घोडेगाव या शिवारातच यांचे कॅनॉल राबवण्यात आले। पुढे भांबिरी शिवारात यांनी फक्त विसर्ग काढण्याचे काम केले आणि ते विसर्ग पूर्णत्व भुजलेले आहेत। त्यामुळे हे पाणी सर्व माझ्या शेतामध्ये जात आहे। मायनर 6चे पाणी माझ्या शेतामध्ये जात आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा माझा 1 एकर हरभऱ्याचे नुकसान झाले। त्यावेळेस मी यांना निवेदनं दिले, पण माननीय गुल्हानेजी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाण प्रकल्पाचे यांनी म्हटलं वाकोडे तुमच्या शेतामध्ये पाणी येणार नाही, याची आम्ही दखल घेऊ पुढे। मी त्यावेळेस शांत राहिलो आणि नंतर 31/12/2019ला मी त्यांना पाणी सोडण्यापूर्वी निवेदन दिले की माननीय महोदय आपल्या पाटसऱ्या पूर्ण करण्यात याव्या आणि नंतरच पाणी सोडण्यात यावे। तर त्यांनी जी पाटसरी काढत आणली ती माझ्या 228 गट क्रमांकाजवळ काढून आणून स्टॉप करून दिली आणि त्यामुळे माझ्या शेतात नंतर 6/1/2020ला मोठ्या प्रमाणात पाणी गेले आणि 1 एकर हरभरा पिकाचे नुकसान झाले। ज्ञानेश्वर मोहनकार यांनी आपल्या मागण्यांसह उपोषण पुकारलं आहे। पण आता उपोषणाला बसल्यावर सुद्धा की केले म्हणजे अजून कोणत्याच प्रकारात जाग आला नाही। ते गुल्हाने साहेबासोबतही बोललो, नामपल्ली साहेबासोबत त्या दिवशी भेटायला आलो तर नामपल्ली साहेब आमच्यासोबत नाहीत बोलले। त्याला भेटायला आलो तर ते त्याच्या कर्मचारी वर्गासोबत बोलत होते। शेवटी म्हणजे थोडा उंच आवाज वाढून त्याच्यासोबत बोलावं लागले। सर म्हटलं आम्ही तुमच्यासोबत बोलायला आलो, तुम्ही आमच्याकडे कमीत कमी पाहता खरं
त्यावेळेस ते म्हणत की तुमचं आम्ही उद्या शेतात पाहायला येऊ सर्व काही, पण त्यावर आज कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले अजूनही आमच्या शेतात आले नाही. आणि सर्व एवढं पाणी आहे शेतात की ते पाटाला म्हणजे पाणी जायला पुढे मार्गच नाही. कारण सर्व पाटसऱ्या सुरुवातीपासूनच अर्धवट खोदलेल्या आहेत. ज्या कोणी कर्मचाऱ्यांना पाट खोदला असेल त्यांनी त्या पूर्ण पाटसऱ्या केलेल्या नाहीत. तरी त्यांना नम्र विनंती आहे की आता कमीत कमी आता तरी त्या पाटसऱ्या पूर्ण करा. कारण की आता आमचं तरी थोडंफार भागलं, आता पुढे भविष्यात आमचे लेकरं कसं, आमचे लेकरं लहान लहान आहेत, त्याचा आम्ही काय करावं आता. हे असंच जर चालू राहिलं तर आमच्या उपासमारीची पाळी दरवर्षीच येत आहे. वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बच्चू कडू यांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांची होणारी दैना थांबवावी, कुंभकर्णी झोपेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जागं करून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जात आहे. गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.